ना की दुसरं ओपिनियन नको, परत गोंधळ होईल. सिरियसली खरं खरं सांगायचं ना तुला जायचं नव्हतं म्हणून. मला कशाला बळीचा बकरा केलास? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई आपल्या चांगल्यासाठी सांगत होती. मला कळत नाही यार, तू का नको म्हणालीस? का खोटं बोललीस तू? अरे अखिल, मी खोटं बोलले कारण मला आईंच्या नजरेतून उतरायचं नव्हतं. बाकी काहीच कारण नाहीये खरंच. बरं आहे यार तुझं. नाही म्हणजे मी आईच्या नजरेत उतरलो ते चालतंय तुला. आईला किती वाईट वाटलं असेल माहितीये का? की मला तिच्या डॉक्टरवरती विश्वास नाहीये. तनयाची नीट काळजी घेत आहेत ना अखिलला. एक बाबा म्हणून अखिलची काही रिस्पॉन्सिबिलिटीच नाही यार. आईला डेफिनेटली वाईट वाटलं असेल माहितीये का? अखिल ऐक तू माझं. बघ तर माझ्याकडे. हे बघ, आईंना याचं कधीच वाईट वाटणार नाही. जोपर्यंत तू या घराशी त्यांच्याशी जोडलायस त्यांना कसं वाईट वाटेल सांग तूच मला. आणि आईंना याची खात्री आहे की तू त्यांच्या शब्दाच्या बाहेर कधी जाऊच शकत नाही. तर तूच मला सांग, तू एवढा मोठा झालायस, तुझं लग्न झालंय, बायको आहे तुला, आता तर बाळही येणार आहे, तरी ते तुला तुझे डिसिजन घेऊ देतात नाही. कारण त्यांना तुझी काळजी आहे. ते अजूनही तुला लहान बाळासारखंच समजतात, हो की नाही? आणि त्यांना हेही माहिती आहे तू आकाशदादासारखा नाहीयेस, बायकोच्या तालावर नाचणारा. मग नाही, ही गॅरंटी तर मला पण आहे अखिल, की उद्या मी तुला म्हणाले ना की आईंना सोड, तरी तू आयुष्यात हा डिसिजन घेणार नाही. इकडे ये, बस. मी तुला नीट समजावून सांगते, तू बस आधी, शांत हो. हे बघ अखिल, आता इथून पुढे आपण आपला विचार करायला हवा की नको तूच सांग मला. नाही, आता आपण फक्त दोघे नाही, आता तिसरं आपलं लहान बाळ येणार आहे. त्याच्या सुखाचा, कम्फर्टचा, सगळ्याचा विचार करायला हवा ना आपल्याला. आणि जर तुला माझी काळजी घ्यायची असेल ना, तर मला तुझ्या सपोर्टची गरज आहे अखिल. म्हणजे आपल्याला आपल्या बाळासाठी जे हवं आहे ते त्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत की नको. बरोबर आहे की नाही? तूच सांग मला. तुझं अगदी चुकत नाहीये. मलाही विचार केला पाहिजे या गोष्टीवरती. आपण बोलूया ना, या विषयावरती बोलूया आपण. पण मी काय म्हणतो, तू आधी जेवून घे ना, मी ताट घेऊन येतो ना. अरे नाही नको, तू नको आणूतात. तू एक काम कर, तू बाहेर जा आणि छान आईंबरोबर जेव. आता बघितलं ना त्या कशा चिडल्या. बाबा या गोष्टीवरनं परत नको चिडचिड. तर तू एक काम कर ना, वसुवहिनीला सांग ताट आणून द्यायला. आता वसू वहिनीला कशाला त्रास? वसुवहिनीचा त्रास तो त्रास, आणि स्वतःच्या बायकोचं काहीच नाही ना. नाही, तुला माझी पडलीच कुठे, ठीक आहे, ऐकू काय आपली उपाशी राहिली तरी चालतंय. हे काय उगाच यार, तू 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 पराचा कावळा करू नकोस प्लीज. व्हॉट? परवाचा कावळा? परवाचा नाही, जाऊ दे राहू दे, काही नाही, सोड.